आणि संसारातलं दुःख जर गाठभेट झाली पाहुण्या पाहुण्याची, कसं काय चाललंय, बरं आहे, डबल विचारा खरंच कसं काय चाललंय, जे आहे ते बरं आहे, पुन्हा विचारा कसं काय चाललंय, आम्ही सांगून तुम्ही ऐकून. इतकं दुःख असतं आणि दुःखे सांगो किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटते, भय काप चित्ती भरलाचे. तर संसारातलं दुःख सांगायला लागलं तर दुसऱ्या माणसाला रडू येतं. काय माणूस दुःख भोगतो सहन करतो, इतकं दुःख बघून सुद्धा त्या संसारातच मरतो, त्याला चांगलं म्हणतो. शे जीवाचं दुर्भाग्य. म्हणून करता परमार्थात या आनंदाला कमी नाही, संसारात राहा दुःखाला कमी नाही. आपली भावारातली म्हण आहे, सुख पाहता जवा पाडी आणि दुःख पर्वता एवढे, त्याचं नाव संसार. आणि सुख दुःख पाहता जवा पाडी आणि सुख पर्वता एवढे, त्याचं नाव परमार्थ. दृष्ट अनुभवाला येते, त्याचा रोज साक्षात्कारी, रोज आपल्याला चमत्कार अनुभवाला येतो. पण अज्ञानानं, मायेनं, अविद्येनं, ममतेनं कितीही ऐकतो पण तो सोडून देतो. म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं ठरलं तर जो ऐकतो, कळतो पण वळत नाही, त्याला राक्षस वृत्ती म्हणतात. ऐकत आहे ज्याला कळत आहे त्याला मानव मानतात. ऐकून कळून जो आचरणात अंमलात आणतो त्याला साधक, मुमुक्षु, भगवत भक्त म्हणतात. आणि तोच देवस्वरूप होतो आणि संतपद प्राप्त करतो, त्याला ज्ञानी महात्मा संत म्हणतात. अशा प्रकारे राक्षसवृत्ती स्वभावाच्या माणसाला कितीही सांगा, म्हणून संत महात्मे म्हणते, किती सांगू तरी नायकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडती. इतक्या खमंग शिव्या द्यायला पण माणसं हसून ऐकत आणि नुसतं सोडून देतं. त्याला काय तेवढा धंदा ते सांगायचे, आमचा संसार, आमचा प्रपंच, आमचा ढोर, आमच्या गाई, आमची शेती हे कोण करेन. करा पण कामाच्या टायमात काम करा, रामाच्या टायमात राम करा, आरामाच्या टायमात करा, काहीच नुकसान नाही. पण माणसं आराम भरपूर करतात, काम 8 घंट्याचं 16 घंटे करतात आणि संसारात दुःख भोगतात. साधू संत महात्मे कामाच्या टायमाला काम करतील, आरामाच्या टायमाला आराम करतील, रामाच्या टायमात रामराम करतील. जर संसारात सुखी व्हायचं असेल तर मानवानं 2 घंटे साधना करावी, त्याचा संसार सुखाचा होईल. 1 घंटा साधना करतो त्याचा संसार सुखाचा होतच नाही. राक्षस कुठं सुखी झाले का? राक्षस कधी सुखी झालेच नाही आणि संत कधी दुःखी राहिलेच नाही. दिसायला तो कोरून होतं पण आतून नाही आनंदाशी जोडा. सांगता गोष्टीला गती गोडा, आलाशी आकारा मुच्या झाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच या. अशा प्रकारचा आनंद साधू संतांकडे रोज हरिपाठात म्हणतो. अवघे चित्रलोक आनंदाची आता, 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 अवघे चित्रलोक आनंदाची आता. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अवघे चित्रलोक हे आनंदानं भरलेलं आहे, हे संताला कळतं.
प्रापंचिकाला सगळं जग दुःखातच खिचपतत ते दिसतं, दुःखात खिचपतत पडतंय. म्हणून करता संताकडे विचारलं आनंदाला केम नाही, आणि प्रापंचिकाला विचारलं तर दुःखाला केम नाही. फक्त प्रपंच म्हणजे सुखाच्या भासावर जगणं. सुख मिळत नाही, नाशनं यात मिळत, त्याच्यात मिळत, तिकडं मिळत, इकडं मिळत, निस्ता मरमर करीत राहतो. पण शेवटपर्यंत त्याच्या मनासारख्या कोणत्या गोष्टी होत नाही. रावणासारख्याच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, आपल्या इच्छा पूर्ण होतील का? एवढा मोठा सत्ता संपन्न, वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न, त्याचं जर वर्णन केलं तो सुखी नाही झाला, त्याच्या आशा पूर्ण नाही झाल्या, तर प्रपंच आपल्या पूर्ण होतील का? नुसत्या आशेमध्ये जन्म जाऊन नुसता मरतो. म्हणून करता काला वाटू एकमेका, हे जे वैष्णव भगवत भक्त शुद्ध अंतकरणाचे एकामेकाला आनंद देतात. तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदे. जिकडं पाहावा तर हे निके वैष्णव काला वाटतात. ज्याला संभ्रम आहे, ज्याला संशय, ज्याला शंका आहे, त्याची राक्षस वृत्ती आहे, त्याला हे कळत नाही आणि त्यांना काला पण मिळत नाही. फक्त वैष्णवाला जो पंढरपूरला जातो त्याला तिथला आनंद कळतो. जो घरी राहतो इथंच या ठिकाणी रडत बसतो. म्हणून काला वाटो एकमेका, वैष्णवने का संभ्रम. असा आनंद सेवन केल्यानंतर तिसऱ्या चरणात काय म्हणतात? वकुलेया ब्रह्मादिका, 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 वकुलेया ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका. हे त्याने के वैष्णव म्हणतात. वाकोल या ब्रह्मादिका, म्हणजे जो वैष्णवाला भगवत भक्ताला आनंद मिळाला आणि त्यांनाच मिळतो. जरी ब्रह्मदेव असतील, चंद्रदेव असतील, इंद्रदेव असतील, ब्रह्माजी म्हणजे जेवढे सगळे स्वर्गात गेलेले देव आहेत. वाकोल या ब्रह्मादिका म्हणजे बाकी सगळ्या देवता आल्या. वाकोल त्याला वाकडं दाखवू, मृत्यू लोकात भक्ती करून किती आनंद बघतो. हा स्वर्गात आनंद नाही, पशुपाची योनीमध्ये आनंद नाही, नरकात नाहीच नाही. अशा उत्तम लोकाला वाकडं दाखवतात. आपल्या व्यवहारातली म्हणे आम्ही खाऊ पापड आणि तो खाय आल्याचा मेकड, तशी गती इथं. वैष्णवाचा आनंद किती मिळतोय एकामेकाला भेटल्यावर कळतोय. आणि प्रापंचिकाचा आनंद, त्या देवादिकाचा आनंद म्हणजे फक्त त्यांचं पुण्य तोपर्यंत. पुण्य संपलं, पुण्याची पावटी सरे, सवे चिंदरपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे. मृत्यू लोकात 84 लाख योनीमध्ये सारखं फिरावं लागतं. म्हणून असे वैष्णव उत्तम असणारे देवादिकाला वाकडं दाखवतात. वाकोलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखव. जे काही उत्तम गतीला स्वर्गाला गेले, दिव्य भोग भोगतात. हा स्वर्गात आनंद नाही, नरकात नाही, मृत्यू लोकात मिळतोय, पण निका वैष्णवाला मिळतोय. वाकोलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. अशा प्रकारचा भगवत भक्ताचा आनंद भगवत तुकाराम महाराज त्या गोपिकाच्या
भावनेतून प्रदीपातन करतात आणि शेवट चरणात काय सांगतात त्यात तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी भूमंडळी तुका म्हणे 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 भूमंडळी म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे वीरगाडी आम्ही बळे वीरगाडी आम्ही बळे वीरगाडी आम्ही बळे
वैष्णवनिका संभ्रम 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 वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम अलवाटो एकमेका अलवाटो एकमेका अलवाटो एकमेका अलवाटो एकमेका बळीवीर गाढे ह्या भूमंडळामध्ये मृत्यू लोकामध्ये एक शूर आणि वीर कोण असतील तर ते वैष्णव आहेत, भगवत भक्त आहेत, शूर आहेत, वीर आहेत, धीर आहेत. आणि या भूमंडळामध्ये जेवढा मृत्यू लोक आहेत पृथ्वी तलावर संतासारखं मोठं कोणी नाही आणि देवासारखं मोठं कोणी नाही. हे संतांनी देवाचं महात्म्याला प्रतिपादन केल्यामुळं आपल्याला देवाचं महत्त्व कळलं. संतानंतर आपण जन्माला आलो हे आपलं परम भाग्य. त्यांच्या अगोदर जन्माला आला असतो आपल्याला सुद्धा देव कळाला नसता. ऋषी मुनी संत यांनी आपल्याकरता आयतं करून ठेवले. संस्कृत होतं पण ते इतर समाज ब्राह्मण समाजाला सांगत नव्हता, अज्ञानात ठेवत होता. आम्ही ज्ञान करावं, आम्हीच अभ्यास करून मोठं व्हावं आणि 3 वर्णाला सांगू नये. भगवंताला दया आली सामान्य रूपामध्ये प्रत्येक जातीमध्ये भगवंतानं मानव रूपामध्ये संताला पाठविलं आणि सगळं ज्ञान उघडं करून टाकलं आणि सगळ्याला परमार्थ करता यायला लागला. सकळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामानं. सगळे अवघड ग्रंथ केले पण शेवट भगवंताला दया आली, संताला दया आली. हे अवघड काही करू शकत नाही, मिळू शकत नाही. हे अभिमानानं असेच मरतील. पण भोळ्या भाविका करता साधा हरिपाठ नामाचं महात्म्य प्रतिपादन करून ज्यानं नामाला पकडलं तो संत होतो. जो ज्ञानाला पकडतो अहंकारानं इथंच मरतो. ना त्याला मुक्ती ना त्याला भुक्ती. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. साधेल्या 4 मुक्ती त्याला देवळाच्या जाऊन मिळतात. तू फक्त देवळात जा, कथेत जा, ऐकत जा. भगवंतानं 2 अमृत प्रत्येकाला दिले पण अमृत आपल्याला कळतच नाही. एक आहे कथामृत आणि एक आहे नामामृत. नामामृत स्वतः सेवन करता येतं आणि कथामृत संताकडून, सद्गुरूकडून, साधू पुरुषाकडून ऐकून आपलं जीवन धन्य बनावं लागतं. असे शूरवीर धन्य कोण असते जगात तर एक संतच आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे. असा काला वाटू एकमेका आणि वैष्णवनिका संग्रम. थोडक्यात शब्दशः जसं सद्गुरूंनी कृपा केली, भगवंतानी प्रेरणा दिली ते शब्द तुमच्या समोर एक परवार्ता म्हणून मांडली. मी काही कीर्तनकार नाही. 10 वर्षानंतर आत्ता एक पंढरपूरला कीर्तन झालं ना. आता कीर्तन विषय आपला कळा नाही, विद्वत्ता नाही, ज्ञान नाही. सद्गुरूच्या सहवास जे आपल्याला प्राप्त झालं अनुभवाचे बोल तुमच्या पुढं मांडले. याच्याकरता
शब्दशः भावार्थ सांगून हा काल्याचा आनंद, नामाचा आनंद, हरिनामाचा खिचडी काला हे संत वैष्णव एकामेकाला देतात, आनंदी करतात। या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, भागवत कथेमध्ये, रामकथेमध्ये हा आनंद माणसाला मिळतो। एरवी आनंद कोणी मिळत नाही। महाराष्ट्राच्या बाहेर एवढा आनंद कुठंच मिळणार नाही। इतका आनंद या महाराष्ट्रामध्ये संत भूमीमध्ये आपण जन्मलो। आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहेत। आपल्याच आपली थापटायची, आपण शहाणं व्हायचंय। म्हणून करता तुका म्हणे भूमंडळी, आम्ही सगळे जे संत असतील वैष्णव, वीर आणि शूर आहोत। हा जगाला संदेश देऊन आम्ही जगाला धन्य बनवू। म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। अशा प्रकारचं त्या संताचं आणि देवाचं किती वर्णन करावं तेवढं थोडंच आहे। असा शब्दशः अभंगाचा भाव सांगितला। थोडं गोकुळातलं चरित्र एक दोन आपले सांगू आणि आपल्या सेवेला वेळेच्या पूर्ण विराम देऊ। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कालाचा प्रसंग म्हणजे भगवान परमात्मानं गोकुळात, वृंदावनात ज्या काही लीला केल्यात त्यांचं वर्णन करायचं। अशा प्रकारचा हा दंडक आहे। पहिल्या दिवशी करायचा असेल तर मंगलाचा अभंग नामाचा घ्यावा। आदल्या दिवशी मध्ये कोणतंही ज्ञान सांगावं। आदल्या दिवशी देवाला मागणी मागावी। 7व्या दिवशी, 8व्या दिवशी ज्या भगवान परमात्म्यानं आपल्या करता लीला केल्या त्या लीलेचं वर्णन बालवयात भगवंताची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती काय ही भगवंतानं दाखविली। आणि सगळ्या राक्षस वृत्तीचे जे होते आसुर त्यांचा निपात केला। भगवान परमात्मा जन्माला आल्यापासून नव्हे अगोदरपासूनच सुरुवात झाली होती। लग्नाच्या टायमाला तिथून कसं तरी बचलं, वाचले। पुन्हा कारागृहात जन्म झाला। तिथं सुद्धा बंदीखान्यात हातपायाला देड्या, दारं लावलेले, पहारेकरी सगळे असून सुद्धा पण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं भगवंतानं कसं तिथून सुटका केली इतकंही कंसाला कळलं। पण त्याचा अहमपणा, मीपणा गेला नाही। याला मी मारीन। वसुदेवाने त्याला मथुरेतून गोकुळाला जाताना मध्ये यमुना नदी होती, दर्शन होणार नाही म्हणून चरणाचा अंगुष्ठ काढून यमुनेला दर्शन दिलं। गोकुळात नंद बाबाकडं नेहून घातलं वाड्यात। जे विघ्नाला सुरुवात झाली कृष्णाने पण केला। राक्षस कितीही पण करतात पण त्यांचा पण कधीच कडेला जात नाही, कारण ते दुष्ट दुराचारी पापी असल्यामुळं त्यांना यश आणि जय मिळत नाही। आणि भगवान परमात्मा यश स्वरूप, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य संपन्न असे असले भगवान इतक्या बालवयात भगवंतानं चमत्कार दाखविला, लीला दाखविल्या। आणि 8 प्रकारचे दैत्य कसे कसे मारले प्रत्येक कीर्तनात आपण ऐकलेले, ते सांगायचं नाही पण
त्यातला सिद्धांत म्हणजे काय? भक्ताला देव तारतो आणि दुष्टाला देव मारतो. मग भक्त होऊन तारायचंय का दुष्ट पामर होऊन मारायचंय हा ज्यानं त्यानं विचार करावा. त्यातला सिद्धांत आपण शिकायचा आहे. आत्तापर्यंत कौरवाचं राज्य किती होतं? दुष्ट बुद्धीनं आतून आंधळा वरून आंधळा भगवान परमात्म्याने सांगायचा प्रयत्न केला, हा दुष्ट दुराचारी माझं ऐकणार नाही, हा संपत्तीनं माजलेला आहे, सत्तेनं माजलेला आहे आणि याला सांगून उपयोग होणार नाही. रणांगणात अर्जुनाचं निमित्त करून त्याच्या हाताखालचा घोड्याचा खरारा करणारा संजय याला दिव्य दृष्टी दे, तुझ्या हाताखाली तुझं तरी ऐकन. इतकी गीता संजयने त्याला सांगितली, पण तरी त्या आंधळ्याच्या डोक्यात प्रकाश पडलाच नाही. स्वतःचा बोऱ्या वाजून घेतला. सगळे कौरव गेले, सत्ता गेली, ऐश्वर गेले आणि 5च पांडव होते. भगवंताला धरून राहिले, दुःख भोगलं. पण आज पांडवाचा जय जयकार आहे आणि धृतराष्ट्राचा कौरवाचा नायनाट झाला. म्हणजे जो आसुर बुद्धीनं वागतो त्याचा नाश होतो. तो सात्विक बुद्धीनं परमार्थात प्रवृत्त होऊन साधना करतो त्याचं आजही कल्याण होतं. त्या चरित्रावरून आपण हे शिकायचे. गोष्टी आपण भरपूर ऐकल्यात, पण आचरणात काय आणायचे, विचार काय करायचा आहे. सारासार करा, विचार करा. उठाउठी म्हणजे जागोजागी पावलोपावलं विचार करतात. आपण काय करतो, आपण काय केलंय, सद्गुरूने काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय, शास्त्राने काय सांगितलंय, त्याचं काय अनुकरण करतो, काय आचरण करतो, त्याचा विचार करण्याकरता कृष्णलीला आपल्याला पुराण म्हणून साक्ष आहे. आणि त्या पुराणाचा कथा ऐकून आपलं जीवन जर मंगलमय बनायचं असेल तर रामकथा ऐका, आणि मरण सुधारायचं असेल तर भागवत कथा ऐसा, आणि चांगल्या पूर्ण जगात सत्पुरुष महात्मा जगायचं असेल तर ज्ञान प्राप्त करून त्याचं आचरण करा. जगाला सांगू नका. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. त्याच्या शब्दाचा काही जगावर परिणाम होत नाही. कमर बांधू बांधू किती कीर्तन सांगते, एक माणूस कोणी सुधारायला तयार नाही. का सुधारत नाही? सांगणाराच होकल्याला, ऐकणारा कसा होईल चांगला. त्याकरता सांगणाराने ज्याचा आचार चांगला, ज्याचा विचार चांगला, ज्याची कृती शुद्ध, त्याच्या शब्दाचा उपयोग हा समाजाला होतो. त्या शब्दात जीवाचं कल्याण होतं. ज्याचा आचार, ज्याचा विचार, ज्याची कृती, त्यानेच उच्चार करावा. ज्याचा आचार बरोबर नाही, ज्याचा विचार बरोबर नाही, कृती बरोबर नाही, सांगायला दम नाही, जीवनात काही त्याचं परिवर्तन नाही आणि दुसऱ्याचं नाही. फक्त परमार्थ म्हणजे बाजार झाला, परमार्थ म्हणजे धंदा झाला. म्हणावा कोणी, बोलावा कोणी, आणि बोलणं कोणी त्याचं नड दाबल्याशिवाय राहत नाही. याचा प्रसंग सांगतो अनुभवाचा. 20 वर्षापूर्वीचा नामजपाचे सप्ते सुरू आम्ही केली. जवळजवळ 2 महिने सप्ते चालले आणि महाराज लोकांचे कीर्तन बंद पडले. महाराज लोकांचा मोर्चा आमचे महाराज मी असं काय सुरू केलं, कीर्तन नाही, प्रवचन नाही, पारायण नाही, निष्ठा नाम जपे, माघार घ्यावा लागेल, गप्प बसावं लागलं. 99 ते झाले. एकटा सगळं पण मी काय करणार म्हणून 20 वर्ष सप्ते बंद पडले. पण लोकांनी सप्ते बंद केले नाही. त्या सप्त्यातले अजून 50% सप्ते दरवर्षी नामजपाच्या सप्तामध्ये पुण्याला कमी नाही आणि खर्च काहीच नाही. आणि आजकालच्या सप्त्यात पैशाची उधळपट्टी, निष्ठा सात्विक धिंगाणा, कोणाचाच उद्धार नाही. फक्त बुवाबाजी सुरू करून आपले खिसे कसे भरायचे तसे डाकू लोक रात्री चोऱ्या करतात. दिवसा ढवळ्या दिवसा हे महाराज लोक तुमचे खिसे कापून त्यांचे घर भरतात. पण हे समाजाला कळत नाही. ह्या सप्त्यांनी सारा सत्यानाश केला. पहिले पूर्वी सप्ते होते अखंड हरिनाम सप्ताह. आता अखंड हरिनाम सप्ताह असतो, भाड्याचा विनेकरी असतो आणि तो तारी वाजीत बशीतून मोबाईल पाहत बसतो. काय पुण्य होते त्या नामस्मरणामध्ये. जातीय स्वतः विना घेऊन जो सेवा करील, नामस्मरण करील त्याला पहारा म्हणतात.
त्याला प्रहर म्हणतात। 3-3 घंटे केवळ नामस्मरण जातीय स्वतः करावं तर त्याच्यात पुण्य। असा सात्विक ध्यानात किती केला, नुसती पैशाची उधळपट्टी, पैशाचा खराबा, तुझं माझं, पार्ट्या, सगळा विध्वंस आला। नुसता सात्विक ध्याना सध्या जगात चाललेला आहे। म्हणून करता जाणकार असतील, तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, पण शहाणा तो धने घेत असे। त्या चरित्रातून हे शिकायचंय, दुष्टाचा कसा नाश होतो, चांगल्याचा कसा विजय होतो। रामालाही प्रत्यक्ष रावणासमोर आला, पण त्याची स्वभाववृत्ती बदलली नाही। रामाला मारायला तो पाहत होता, म्हणजे राक्षस बुद्धीचा माणूस किती सांगा तो बदलणार नाही। ज्याच्याकडे निष्काम कर्म उपासना अंतकरण शुद्ध झाले, मन पवित्र झाले, त्याला साधू संतांचा बोध पडतो। ते थोडं माणसं नित्य नेमानं वागून आपलं जीवन धन्य बनवितात। म्हणून करता ह्या चरित्रातून कृष्ण भगवान परमात्मा नंदाच्या घरी आले, अनेक राक्षसाला मारलं, सगळे खेळ खेळून दमले। आता कृष्ण मोठे झाले, खोड्या करू लागले। गोपी भावामध्ये गोपी कृष्ण भगवंताच्या नामाशी रूपाशी किशी तन्मय होत्या। अशाचे प्रसंग ज्ञानी असणाऱ्या उद्धवाला गोपीकडं पाठविलं, तर तिथं असं नंदाच्या वाड्यातून पाण्याचा पूर येत होता। उद्धवानुसार कशाचं म्हणे, कृष्ण भगवान परमात्मा मथुरेला जाणार, मग गोपी धावा करून रडतात, त्यांचा पूर आहे। उद्धवाचा अभिमान कमी झाला, आणि काय गोपीचा भाव, काय गोपीची भक्ती, नुसतं मी ब्रह्मज्ञान सांगून काही उपयोग नाही। अशा प्रकारे कृष्ण भगवान परमात्मा मथुरेत गेले, दैत्याला मारलं, वृंदावनात गेले, तिथं लीला केल्या, गायी वळल्या। जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाचं ज्ञान वाढून तिथंही अनेक दैत्य मारले, गायी वळल्या। फक्त भगवान परमात्मा रामराजा असताना गायीची सेवा करता आली नाही। गायी करताच सांभाळण्याकरता हा कृष्ण भगवंताने अवतार घेऊन मग ह्या असणाऱ्या ओढाळ गायी, इंद्रिय रूपी गायी कशा माणसाला बेजार करतात। सर्वसामान्य इंद्रियाला वळतात, पण ते इंद्रिय काही कोणाला आवडत नाही। डोळे आवरता येत नाही, कान आवरता येत नाही, वाणी आवरता येत नाही, पण मनरूपी गाय भगवान परमात्मा या मनाला नाम घेतल्यानंतर पावन पवित्र करून सगळं इंद्रिय दमन, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह करून अशा लीला अनेक प्रकारच्या भगवंतानं भागवतात ऐकल्यात, कीर्तनात ऐकल्यात, पण त्यातलं तात्पर्य, त्यातला मतितार्थ, त्यातलं साध्य काय करायचंय ते आपण आचरणात आणावं। भगवान परमात्मा तिथं यमुनेच्या काठावर गेले, तिथं गोट्या, लगोऱ्या, चेंडू अनेक प्रकारचे नाथबाबांनी वर्णन केले। तसे तसे गोपाळ, गवळणी किती अनन्य भगवंताशी होत्या, फक्त त्यांचा भाव पहा। गोपी म्हणजे ही काही गवळण नाही, हा गोपी भाव आहे। त्या भावात साधकानं, भगवत भक्तानं जावं, आणि या भगवंताचा आनंद नाम घेतल्यावर काय होतो हे संतांनी आज आपल्याला दाखला। ज्याने ज्याने नाम घेतलं ते आज आनंदीचे, ज्ञानी ज्ञानी नुसतं ज्ञान सांगत बसले ते जन्मभर दुःखातच खिचपत पडलेत। म्हणून करता असा असणारा सिद्धांत मर्म वर्म, नाही चुकलिया वर्म फेरा पडे, असे भगवान परमात्मा तिथे गेले। सगळ्या आपापल्या शिदोऱ्या आणा। मानवाची शिदोरी अशुद्ध असते, भगवंताची शिदोरी पवित्र शुद्ध असते। पवित्र लोणी, दही, काला एकत्र केलं आणि आनंदाने त्याने तो सेवन केलं। अशा प्रकारचा हा गोकुळातला काला, त्यातले फक्त भाव आपण पाहिले, भाव सांगितले, त्या चरित्रातून तो भाव आत्मसात करायचा। अनन्य भावानं भगवंतावर प्रेम करायचे, नामावर प्रेम करायचे, ज्ञानही ग्रहण करायचे, पण तसं अनुकरण करायचे। नुसतं ज्ञान सांगून कला जगाला दाखवून नुसती बुवाबाजी करू नका, तर ते आचरणात आणा, तसं वागा, तेव्हा जग समाज तुमचं ऐकेल। नाही तर जग ऐकून ऐकून
निस्ता सात्विक धिंगाणा करून काही त्याचा उपयोग होत नाही। अशा प्रकारे हा गोकुळातला काला त्या ठिकाणी सगळ्या शिदोरे जमा केल्या। काल्याचा प्रसंग काल्याच्या अभंग म्हणा। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल लावेले धुरी होतो।